श्री स्वामी समर्थ. देवघरात दिवा लावण्याची योग्य पद्धत. वास्तुशास्त्रानुसार पूजा खोलीत दिवा लावण्यासाठी आग्नेय दिशा शुभ मानली जाते. जर हे शक्य नसेल तर पूर्व किंवा ईशान्य दिशा देखील शुभ मानल्या जातात. देवी देवतांच्या समोर तूप आणि तेलाचे दिवे दोन्ही लावले जातात. वास्तुशास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा. प्रवेशद्वाराजवळ दिवे लावल्याने घरात समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मकतेचा प्रवाह होतो. नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी तुम्ही तुमचे दिवे आग्नेय दिशेला तोंड करून ठेवावेत. संध्याकाळी दाराजवळ दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते. दिव्यासाठी सर्वोत्तम धातू पितळ असल्याचे म्हटले जाते. दिवा लावताना खालील मंत्राचा उच्चार अवश्य करावा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदाम शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योती नमोस्तुते. या मंत्राचा सोपा आणि सरळ अर्थ: शुभ आणि कल्याण करणाऱ्या, आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करून देणारा ज्योतीला आम्ही नमस्कार करतो. पूजेमध्ये कधीही खंडित दिवा लावू नये. पूजापाठामध्ये खंडित वस्तू शुभ मानल्या जात नाहीत. शास्त्र मान्यतेनुसार मंत्र उच्चार करून दिवा लावल्यास घरात, कुटुंबात सुखसमृद्धी राहते, आरोग्य लाभ प्राप्त होतात आणि धन संपत्तीमध्ये वृद्धी होते. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि अशीच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.